नम्रता वागळे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. हिंदू हृदय सम्राट ही एक अशी उपमा आहे जी केवळ एका व्यक्तीशी संबंधित नाहीये, किंबहुना ती एक उपमा नाही तर कोट्यवधी व्यक्तींसाठी ती एक भावना आहे. गेल्या काही काळामध्ये ठाकरे या नावाभोवती फिरणारी ही उपाधी आता थेट दिसतेय ती भाजपच्या बॅनरवर, आणि तीही शिवसेनेपासून फारकत घेत सत्तेचा शेला गळ्यात घातलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे. आता हे पोस्टर समोर आल्यानंतर साहजिकच ठाकरेंच्या शिवसेनेची आग मस्तकात जाणारच, आणि त्यामुळे त्यांच्या संतापाच्या ज्वाला धगधगायला लागलेल्या आहेत आणि त्यांचे शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेवर तुटून पडलेले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने मात्र ही टीका अंगाला लावून घ्यायची नाही असा पवित्रा घेत हे सगळं काही उत्साही कार्यकर्त्यांच्या अंगावर ढकलून दिलंय. पण नावापुढे हिंदू हृदय सम्राट अगदी कुणाच्याही नजरचुकीने किंवा उत्साहाने जरी लागलेलं असलं तरी ते निभावणं सोपं आहे का? ठाकरेंच्या नावाभोवती आपलं राजकारण फिरवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशीही मिळालेली असो पण ही नवी उपाधी पेलवता येणार आहे का? त्यासोबत येणारा रोष, टीका, बर्डन हे सगळं काही त्यांना झेपणार आहे का? जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर हिंदू हृदय सम्राट ही उपाधी बाळासाहेबांनी निभावली, त्यांना ती मिळाली आणि त्यांनी ती निभावली. बाळासाहेबांनंतर ही उपाधी निभावण्यासाठी लागणारी ताकद एकनाथ शिंदेंमध्ये आहे का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शिल्पा बोडके आपल्यासोबत आहेत, आणि भाजपचे प्रवक्ते गणेश हाके या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मी सुरुवातीलाच जाणार आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्याकडे. ज्योतिताई, हे पोस्टर जेव्हा समोर आलं त्यावेळेला शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया काय होती? माझा आवाज येतोय ताई? बोला बोला, आपला आवाज येतोय. सर्वप्रथम मी या ठिकाणी एक गोष्ट अत्यंत ठामपणे आणि स्पष्टपणे सांगू इच्छिते की आमच्यासाठी हिंदू हृदय सम्राट हे केवळ दोनच आहे. सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यानंतर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे. डिजिटल किंवा बॅनरच्या बाबतीत जो काही प्रकार घडला तो कार्यकर्त्यांच्या उत्साहाने किंवा भावनेच्या भरात घडलेला तो प्रकार असू शकतो. परंतु या ठिकाणी मला आवर्जून काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचे आहेत की हिंदू हृदय सम्राट ही भावना, तो सन्मान, तो अभिमान जो हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत निर्माण झालेला होता, मग तो अभिमान, ती भावना ही उद्धवजींच्या बाबतीत का बरं लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली नाही? कदाचित बाळासाहेब ठाकरेंनी जी निर्माण केलेली युती होती शिवसेना आणि भाजपाची, जे लोकांनी दिलेलं मॅन्डेट मोडून बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचं सत्व, त्यांचं तत्व सगळं काही मोडीत टाकून ह्या लोकांनी सत्तेसाठी लाचारी केली ती कुठंतरी जनतेला पटलेली नाही. त्यामुळे कदाचित राजस्थानच्या जनतेच्या मनातून त्या भावना उमटल्या का हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. दुसरी गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा कधीही आग्रह नाहीये की अशा कोणत्याही उपाध्या मला लावाव्या किंवा ती आमची पक्षाची अधिकृत भूमिका अजिबात सुद्धा नाहीये. उलट सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं असतं की ते फक्त बाळासाहेब ठाकरेंचे आणि धर्मवीर आनंद दिघेंचे कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री असण्यापेक्षा सुद्धा एक कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणून घेण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो, आणि म्हणून तरी पक्षाचं नाव देताना सुद्धा त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना असंच नाव दिलेलं होतं. बरं, आपल्यासोबत शिल्पा बोडके सुद्धा आहेत. शिल्पाताई, तुम्ही या सगळ्या हे आता जे काही घडामोडी घडतायत, हे पोस्टर समोर आलंय आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप ही नेमकं कशामुळे घडलंय, समज गैरसमज हे सगळे प्रकार समोर आलेले आहेत, सगळ्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? मला खरंच आश्चर्य वाटतं की शिंदे गटाच्या प्रवक्त्या आता बोलल्या की हे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, आणि राजस्थानातले जे कार्यकर्ते आहे शिंदे गटाचे त्यांना वाटतं की हिंदू हृदय सम्राट हे एकनाथ शिंदे असू शकतात. मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशी हिंमत कोणी का नाही केली? आणि हिंदू हृदय सम्राट ही जी पदवी, ही जी उपमा आहे, हे सामान्य जनतेच्या मनावर राज्य करणारे राज्यकर्ते हे केवळ एकच होते, ते म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे लढवय्ये नेते होते, एकनाथ शिंदे हे पळणारे नेते होते. गद्दारी करून ते गुवाहाटी सुरत मार्गे यांनी गद्दारी केलेली आहे, त्याच्यामुळे शिवसैनिक हे कधी विसरणार नाही. त्यामुळे जे अंधभक्त आहे, अंधभक्तांनी जर हिंदू हृदय सम्राट म्हटलं तर ते हिंदू हृदय सम्राट होत नाही. आणि जर शिंदे गटाच्या नेत्यांना असं वाटत असेल की ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, तर मग शिंदे गटाच्या नेत्यांनी यावं ना पुढे, एकनाथ शिंदेनी पुढे यावं माध्यमांसमोर आणि माफी मागावी. ज्योतिताई, काय म्हणाल याबद्दल?
मला या ठिकाणी शिल्पाताईंना आणि सगळ्या महाराष्ट्राला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की सगळ्यात आधीच आम्ही हे स्पष्ट केलेलं आहे की आमचा आग्रह नाही किंवा ही आमची अधिकृत भूमिका नाही. मग मला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचे आहे की कोणती गद्दारी? अरे 2 दिवसांच्या पूर्वी ज्या वेळेस तुमच्या प्रतोदांना बोलवण्यात आलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की 50 ठोक्यांचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाही आहेत. ते आम्ही लोकांच्या मधल्या चर्चेतून आरोप केलेले होते. जर गद्दारीचा आरोप करणार असाल तर महागद्दार तुम्ही आहात, कारण विचारांशी बेईमानी ही ह्या लोकांनी केलेली आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जो काँग्रेस कधीच पटत नव्हता किंवा बाळासाहेब जे म्हणायचे की मी शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही, त्या काँग्रेसची चाकरी करत सत्ता मिळवणारे हे लोक, किंवा आज आपण जे बघतोय की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं जे काही स्वप्न होतं, राम मंदिर निर्माण करायचं असेल किंवा 370 कलम हटवायचं असेल, ही सगळी स्वप्न देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी हे पूर्ण करत आहेत. आणि त्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मोदीजींना साथ देत आहेत. बघा, इथे आपल्याला फरक एक स्पष्टपणाने दिसून येतो की पक्षाचं नाव देण्याचा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस उद्धवजी वाकरेंनी आपल्या पक्षाला नाव दिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि दुसऱ्या बाजूला एकनाथजी शिंदे साहेब नाव देत आहेत बाळासाहेबांची शिवसेना. ज्या वेळेला उद्धवजी वाकरे हे स्वतःला पक्षप्रमुख वगैरे वगैरे म्हणून घेतात, त्याच वेळेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पक्षप्रमुख हे पद सुद्धा घेतलेलं नाहीये. ते स्वतःला वंदनीय बाळासाहेबांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक मावळा म्हणून घेत आहेत. आणि त्यामुळेच हिंदू हृदय सम्राट हे आमच्या मनामध्ये तरी बाळासाहेब ठाकरेच आहेत आणि तेच असतील. पण ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, जनतेच्या मॅन्डेटशी गद्दारी केली, त्यांनी आमच्यावरती आरोप अजिबात करून. बरं, शिल्पा बोडके, माझा प्रश्न तुम्हाला आहे जो ज्योती वाघमारे यांनी त्यांच्या पहिल्याच उत्तरामध्ये विचारलेला होता की आजवर मोदींना हिंदू हृदय सम्राट म्हटलेलं आहे, राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावासमोर हिंदू हृदय सम्राट लावलं, आता राजस्थानामध्ये शिंदेच्या नावासमोर हिंदू हृदय सम्राट आलंय, उद्धव ठाकरेंच्या नावासमोर एकदाही ते येऊ नये, याला काय म्हणायचं? कशामुळे असू शकतं हे असं वाटतं? वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे एकमेव हिंदू हृदय सम्राट आहे आणि हे सगळे शिवसैनिक मनापासून जाणतात. केवळ शिवसैनिकच नव्हे तर संपूर्ण जनतेच्या मनात केवळ एकच हिंदू हृदय सम्राट आहे, ते म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. आणि ज्योतिताई जे म्हणून राहिले की उद्धव साहेब जी त्यांची शिवसेना जी वेगळी झाल्यानंतर काँग्रेस पक्षासोबत गेले, जे बाळासाहेब ठाकरेंना पटत नव्हतं. अरे शिंदेगड जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले होते की राष्ट्रवादीच्या सोबत मांडी लावून बसले म्हणून आम्हाला पटलं नाही, म्हणून आम्ही बाहेर पडलो. राष्ट्रवादीचे मंत्री आमच्यासोबत अन्याय करत होते म्हणून आम्ही बाहेर पडलो. मग आता अजित पवार तुमच्या मांडीला मांडी लावून बसले, मग हे काय? म्हणजे इकडून तुम्ही तुमच्यासोबत जर कोणी आलं तर ते छान धुतलेल्या तांदळासारखं, आणि उद्धव साहेबांसोबत जर कोणी गेलं किंवा काँग्रेस जर त्यांच्यासोबत उभी राहिली तर आम्ही गद्दारी केली. मग तुम्ही काय बोलून राहिलाय? माझा प्रश्न आहे ज्योतिताई, हिंदू हृदय सम्राट म्हटल्यानंतर मला एक कळत नाहीये की शिंदेची शिवसेना ही एखादा झुरळ झटकल्यासारखी जबाबदारी का झटकते की कार्यकर्त्यांचा उत्साह असेल म्हणून? जबाबदारी हिंदू हृदय सम्राट ह्या उपमेभोवती जे काही जबाबदारीचं वलय आहे, का शिंदे ते स्वीकारायला तयार नाहीयेत? जर उत्साही कार्यकर्त्यांची इच्छा असेल की हिंदू हृदय सम्राट ही उपाधी जर मी खांद्यावर घ्यावी अशी त्यांची इच्छा असेल तर मी ती स्वीकारायला तयार आहे माझ्या कार्यकर्त्यांसाठी, असं का म्हणू शकत नाहीत ते? ताई, या ठिकाणी अत्यंत जबाबदारीनं आणि संयमानं मी एकच सांगू इच्छिते की आम्ही ही जबाबदारी झोळासाठी झटकत नाही, तर उलट हिंदू हृदय सम्राट ही उपाधी आमच्यासाठी आमच्या मस्तकावर धारण करण्यासाठी आहे. पण बाप तो बाप होत आहे म्हणतात ना, तसंच हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे बाप होते ना, ती उपाधी त्यांना शोभते. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बाळासाहेबांची सगळी स्वप्न पूर्ण करण्याच्या जबाबदाऱ्या आपल्या समर्थक खांद्यांवरती पेललेल्या आहेत. पण त्याच वेळेला ही उपाधी फक्त बाळासाहेबांचीच आहे. शिवसेना प्रमुख हे पद फक्त बाळासाहेबांनाच शोभतं. हिंदू हृदय सम्राट ही पदवी, ही उपाधी वंदनीय बाळासाहेबांना शोभते हे आम्हाला कळतं, म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो. पण त्यासोबत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची सगळी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे. कारण बाळासाहेबांची सगळी स्वप्न ही आज आपल्याला पंतप्रधान मोदी साहेबांच्या रूपाने पूर्ण होताना दिसतात.
ठीक आहे. म्हणून आज आम्ही त्यांच्यासोबत आहोत. बरं, आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके सुद्धा आहेत. कदाचित हाके साहेबांना आणि आपल्या प्रेक्षकांनाही प्रश्न पडला असेल की शिवसेनेमधला हा अंतर्गत प्रश्न असू शकतो, मग भाजपचे प्रवक्ते इथं काय करतायत? तर आपल्याला सगळ्यांना मला सांगावंसं वाटतंय की ज्या पोस्टरवरती हा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख शिंदेच्या नावापुढे करण्यात आलाय, ते पोस्टर आहे राजस्थानमधल्या भाजप उमेदवाराचं, ज्यांनी शिंदेचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा केलेला आहे. गणेश हाकेजी, कसं बघता तुम्ही याकडे? काही कार्यकर्त्यांशी तिथलं बोलणं झालंय का? कुठून हा सगळा शोध लावला तिकडच्या कार्यकर्त्यांनी? शोध लावायचं काही कारण नाहीये. प्रत्येकाला आपल्या व्यक्तीबद्दल, आदरणीय व्यक्तीबद्दल त्याच्या मागे काय विशेषण लावावं किंवा त्याला कुठल्या म्हणजे त्याला सन्मान द्यावा, हा ज्याच्या त्याचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. हो, असं कुठं त्याला काही कॉन्स्टिट्यूशन नाही, घटना नाही, काही कायदा नाही, त्याला काही नियम नाही आहे. बरोबर. आणि मला सांगा, त्यांच्या दृष्टिकोनातून तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जर असं वाटलं की त्यांना जर हिंदू हृदय सम्राट असं म्हणावं असं वाटलं, तर त्यात मला सांगा की बाकीच्यांना म्हणजे आक्षेप असण्याचं काय कारण आहे? मला सांगा की आता माझं इथल्या लोकांनी कुठल्या तरी पद्धतीचा असा विषय घेऊन त्यांच्या भावना आहेत, जशा तुमच्या भावना आहेत तसे तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या भावना आहेत, आणि त्या भावना त्यांनी त्या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. यात कुठल्याही पद्धतीचं असं मला असं वाटतं की राजकीय पद्धतीनं काहीतरी चर्चा करून मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीबद्दलचा अवमान करणं, व्यक्तीच्याबद्दल कमी लेखणं, हा अत्यंत म्हणजे काय त्याला म्हणतात ना की तो खरं म्हणजे हा घृणास्पद प्रकार आहे. त्याच्यावरती अशा पद्धतीचं म्हणजे वावटळ चर्चा करणं हे उचितच नाहीये. बर, माझा आणखीन थोडासा वेगळा प्रश्न आपल्याला आहे. म्हणजे हिंदू हृदय सम्राट ही बाळासाहेबांच्या नंतर ही उपमा जी आहे ही मोदींच्या समोर भाजपने दिलेली आहे, राज ठाकरेंच्या समोर आलेली आहे, आता एकनाथ शिंदेच्या समोर आलेली आहे. जसं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर ही उपमा म्हणण्यापेक्षा ही जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी समर्थपणे पेलली. आता बाळासाहेब ठाकरेंनंतर ही जबाबदारी कोण जास्त समर्थपणे पेलू शकतं असं आपल्याला वाटतं गणेश हाकेजी? नरेंद्र मोदी पेलू शकतात, एकनाथ शिंदे पेलू शकतात, की आणखी कुठलं नाव आपल्या समोर आहे? असं कोणाच्याही बाबतीत कोणाची तुलना करण्याची आवश्यकता नाही किंवा कोणाला तरी एका विशिष्ट याच्यामध्ये घेऊन मोजण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचं अस्तित्व, प्रत्येकाचं कर्तृत्व हे वेगवेगळं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की आणि ज्याला जे वाटतं, प्रत्येक जण एखाद्या नेत्याच्या बद्दल किंवा एका व्यक्तीबद्दलचं कर्तृत्व आपापल्या मोजमापानं किंवा आपल्या याच्याने मोजत असतो. आणि अशा वेळेला त्या व्यक्तीला वाटलं असं की आपण हे खरे म्हणजे वाटलं की ही उपमा द्यावी, तर त्यात मला असं वाटतं की तो त्या व्यक्तीचा प्रश्न असतो, त्या कार्यकर्त्याचा प्रश्न असतो. त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीची मोदी, पुन्हा राज ठाकरे किंवा एकनाथ शिंदे अशा स्वरूपाची मला असं वाटतं तुलना करण्याची आवश्यकता नाही आहे. बरं, शिल्पा बोडकेंकडे येऊया. शिल्पा बोडकेजी, एकाच वेळेला दोन हिंदू हृदय सम्राट असले तर बिघडलं काय? दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या केपेबल व्यक्तीला हिंदू हृदय सम्राट ही उपमा जर दिली त्यांच्या कार्यकर्त्यांनी, तर एवढं का झोंबतं? नम्रताजी, कसं आहे ना, हिंदू हृदय सम्राट ही पदवी, ही उपमा एवढी मोठी आहे की त्यासाठी योगदान आणि संघर्षही तेवढाच असावा लागतो. आणि सध्याची परिस्थिती बघता सध्या तरी हिंदू हृदय सम्राट हे केवळ एकच आहे, ते म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. ते शिवसैनिकांच्या मनात आहे, ते सामान्य जनतेच्या मनात आहे. राहिला प्रश्न शिंदे गटाचा. शिंदे गटातल्या लोकांनी आतापर्यंत फक्त हे पक्ष चोरला, नाव चोरलं. आता हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेची पदवी उपमा ती सुद्धा चोरायला मागे पुढे पाहत नाहीये. आता फक्त राहिलं ते म्हणजे ठाकरे नाव, तेच चोरायचं बाकी आहे. त्याच्यामुळे यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करणार? आणि राहिला प्रश्न ही पदवी किंवा उपमा कोणीही लावण्याचा, तर त्यासाठी विशिष्ट संघर्ष आणि योगदानच असावं लागतं. नाहीतर उद्या जाऊन कोणीही आपल्या नावापुढे राष्ट्रपती लावे, राष्ट्रपिता लावू शकतो, हिंदू हृदय सम्राट अशा विविध उपमा, पदवी याचा वापर करू शकतो. असंच चालणार नाही. त्याकरिता त्या व्यक्तीचं तेवढं योगदान असणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. मोजमाप कोण ठरवणार याचं? ठाकरे गट मोजमाप कसं ठरवणार याचं? त्यासाठी आता सांगते ना की सगळ्या शिवसैनिकांच्याच नव्हे तर जनतेच्या मनातले हिंदू हृदय सम्राट हे केवळ एकच, ते म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. आजपर्यंत असा संघर्ष योद्धा महाराष्ट्राला, देशाला लाभलेला नाही. ज्या दिवशी येईल त्यानंतर आम्ही बघू, पण आता तरी आजच्या घडीला हिंदू हृदय सम्राट केवळ एकच, ते म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेजी.
बाळासाहेबांच्या आधी स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू हृदय सम्राट होते. स्वातंत्र्यवीर सावरकर गेल्यानंतर बाळासाहेबांनी अतिशय समर्थपणे ती उपाधी पेललेली आहे त्यांच्या खांद्यावरती. आता बाळासाहेब गेल्यानंतर जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की त्या पदासाठी त्या कोणीतरी एक समर्थ माणूस तिथे यावा, कोणीतरी समर्थ खांदे यावे ज्यांनी हिंदू हृदय सम्राट ही उपाधी पेलावी, असं जर कार्यकर्त्यांना वाटत असेल तर त्यामध्ये चूक काय आहे? शिल्पा बोडकेजी. ते कार्यकर्त्यांना वाटणं आणि अंधभक्तांना वाटणं यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि हिंदू हृदय बाळासाहेब, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकारिणीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हा त्यांनी पहिले ओळखला पाहिजे. आणि हिंदू हृदय सम्राट ही राजस्थानमध्ये अंधभक्तांनी एकनाथ शिंदेला दिलेली पदवी आहे आणि हिंदू हृदय सम्राट ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अखंड हिंदुस्थानातील सामान्य जनतेने दिलेली पदवी आहे. हा खूप मोठा फरक या कार्यकर्त्यांनी म्हणजेच अंधभक्तांनी लक्षात घ्यायला हवा. आणि अंधभक्त कोण हिंदू हृदय सम्राट किंवा कोण राष्ट्रपिता हे ठरवू शकत नाही, तर ती सामान्य जनताच ठरवत असते. ज्या पद्धतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट ही पदवी, ही उपमा बहाल केली, त्याच प्रकारे जेव्हा असा संघर्ष योद्धा निर्माण होईल तेव्हा नक्कीच तो पुढे वारसा दिला जाईल. ज्योती वाघमारेजी, ही तुलना पटते का तुम्हाला? शिल्पाताईंच्या एकमताशी मी नक्की सहमत आहे की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदय सम्राट आहेत आणि तेच आमच्या हृदयात आहेत, हे तर आम्ही मान्यच करतो. अगदी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याही हृदयात बघितलं तर ते सुद्धा तेच म्हणतात की हिंदू हृदय सम्राट हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत. पण काही प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करायचे आहेत की जर राजस्थान मधल्या काही कार्यकर्त्यांना असं वाटतं की एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावाच्या पुढे ही उपाधी लावावी, पण हे दुर्दैव नाहीये का की आपल्या बापाच्या नावावरती आपला सगळा जन्म, आपली सगळी राजकीय कारकीर्द करणाऱ्या उद्धवजी वाकरेंच्या बाबतीत ही भावना कुठल्याच कार्यकर्त्याला का बरं वाटत नाहीये? कुणालाही असं का वाटत नाहीये की बाळासाहेबांच्या नंतर ते ती जबाबदारी समर्थपणाने सांभाळू शकतात? याचा अर्थ कुठंतरी त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे उणं पडतंय का? याच्या पुढे आपण बघायला पाहिजे की हे लोक जे आता आमच्यावरती तुटून पडलेले आहेत, एक काळ असा होता की ह्यांना वंदनीय बाळासाहेबांच्या नावाच्या पुढे हिंदू हृदय सम्राट ही उपाधी लावायला लाज वाटत होती आणि ह्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जनाब बाळासाहेब ठाकरे करून टाकलं होतं. आणि जनाब बाळासाहेब ठाकरेचे पोस्टर ज्या मुंबऱ्यामध्ये लावले होते तिथे कधीही उद्धवजी वाकरे गेले नाही. राहिला ताई ज्या म्हणाल्या की पक्ष चोरला, अमुक चोरलं, तमुक चोरलं, ठणकावून या ठिकाणी सांगू शकते की ही लोकशाही आहे. भारताचं संविधान व्यक्तिपूजेला विरोध करतं आणि परंपरागत पद्धतीनं आपल्या बापाच्या संपत्तीचा वारसा मिळू शकतो, विचाराचा किंवा पक्षाचा वारसा अजिबात सुद्धा मिळू शकत नाही. आणि जर हा पक्ष माझ्या बापाचा म्हणून तो माझा, ही उपाधी माझ्या बापाची म्हणून ती माझी, असं जर उद्धवजींना वाटत असेल तर मग त्यांचे जेवढे काही सुपुत्र आहेत 4 जण, त्यांच्यामध्ये ती वाटणी करायला पाहिजे का? मला या ठिकाणी काही आवर्जून एक मुद्दा सांगायचा आहे की आमच्या हृदयामध्ये केवळ आणि केवळ वंदनीय बाळासाहेबांचे विचार आहेत. पण बघू ठीक आहे, एकदा ह्या लोकांच्या मनामध्ये ठीक आहे, आपण विषयांतर करूया नको. आपला विषयाचा हिंदू हृदय सम्राट ह्या उपाधीपुरता मर्यादित आहे. गणेश आखेजी, राजस्थानातलं हे पोस्टर जरी तुमच्या कार्यकर्त्यांनी लावलंय, कार्यकर्त्यांच्या भावना, उत्साह वगैरे सगळं आपण जरी समजून घेतलेला असला तरी हे वारं महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाहीये. महाराष्ट्र भाजपच्या काय भावना आहेत या सगळ्याबद्दल? महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या भावना या त्याच्या संदर्भामधल्या ह्या बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की इथे हा व्यक्तिगत हा म्हणजे हे त्या भावना आहेत, त्या सार्वत्रिक स्वरूपाच्या भावना नाही आहेत. त्या व्यक्तिगत तिथल्या ज्या कार्यकर्त्यांना जे वाटलं तर त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. नाही, माझा प्रश्न आता मी थोडासा तुम्हाला स्पष्टच प्रश्न विचारते की हिंदू हृदय सम्राट ही जी उपाधी राजस्थानच्या भाजप कार्यकर्त्यांनी दिलेली आहे, महाराष्ट्रातले भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांना त्या उपाधीसाठी समर्थ समजतात का? नाही बघा, मी तुम्हाला पुढे सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या इथं प्रत्येक हा विषय कसा आहे की ह्या की वारसानं एखाद्या पक्षाचा नेता म्हणून अशा पद्धतीची उपाधी दिली जात नाही. मी वारसा म्हणत नाहीये, मी क्षमतेवरच प्रश्न विचारते, मी वारसा अजिबात म्हणत नाहीये. त्यामुळं कर्तृत्वानं ही उपाधी मिळत असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून राजस्थानमध्ये जे काही शिंदे साहेबांचं कर्तृत्व, ज्या पद्धतीचं त्यांचं असलेलं काही लौकिक
या अनुषंगाने तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना हिंदू हृदय सम्राट असा शब्द त्यांनी प्रयोग करून त्यांची समुपाधी दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीने अशा पद्धतीचं इथल्या भारतीय जनता पार्टीने मला असं वाटतं की अजूनही म्हणजे इव्हन स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा असं म्हटलेलं ते म्हणजे आवडणार नाही स्वतःला, की त्यांना स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून कोणी संबोधलं तर त्यांना सुद्धा आवडणार नाही, किंवा म्हणजे ती जागा ही म्हणजे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचीच आहे. खऱ्या अर्थानं बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट होते आणि म्हणून म्हटलं की त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे त्यांची तुलना कधी एकनाथ शिंदे स्वतः सुद्धा करणार नाहीत. ते इतक्या म्हणजे नासमज किंवा त्यांना अशा पद्धतीचा विचार ते कधीच करणार नाहीत. तेव्हा हा विचार तिथल्या लोकांनी केलेला आहे आणि मला असं वाटतं की ती त्यांची भावना आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की भाजपच्या त्याच्या महाराष्ट्र संदर्भात- भाजपच्या विशेषतः भावना लक्षात आलेल्या आहेत. शेक्सपियरनी जसं सांगितलंय की नावात काय ठेवलेलं आहे, पण जेव्हा राजकारणामध्ये हे नाव येतं तेव्हा नावात बरंच काही ठेवलेलं असतं. हे चर्चेच्या अंती आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेलच. गणेश हाकेजी, ज्योती वाघमारे आणि शिल्पा बोडके या तिघांनीही आपल्याला या चर्चेसाठी वेळ दिला. तिघांचेही मनापासून आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.